ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कोल्हापूर शहराशेजारी असलेल्या तामगाव ग्रामस्थांचा आज कोल्हापूर विमानतळावर मोर्चा आहे तो पाहायला मिळतोय। खरं तर तामगाव ते कोल्हापूर हा जो रस्ता आहे तो विमानतळ प्रशासनाने बंद केलेला आहे आणि तो पुन्हा एकदा पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आहे ते होताना आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो कशा पद्धतीने हे सगळे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि विमानतळाच्या दिशेने घुसण्याचा प्रयत्न आहे ते करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत। खरं तर ह्या सगळ्या आंदोलकांना विमानतळाच्या गेटच्या बाहेरच अडवण्याचा प्रयत्न आहे तो पोलिसांनी केलेला होता। मात्र हे बॅरिकेड तोडून आता हे सगळे आंदोलक जे आहेत ते आता विमानतळाच्या दिशेने जात असताना आपल्याला बघायला मिळत आहेत। खरं तर गेल्या 1 वर्षापासून हा तामगाव ते कोल्हापूर हा जो काही रस्ता आहे तो प्रशासनाने बंद केलेला आहे आणि त्यामुळे अनेक ग्रामस्थांची गैरसोय ती होताना आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय कशा पद्धतीने हे आंदोलन जे आहे ते चिघळताना आपल्याला बघायला मिळते। काय सांगाल? ग्रामस्थांचा विचार करून पहिल्यांदा रस्ता सुरू करा। पर्याय रस्ता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत रस्ता बंद करू देणार नाही। आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे? पोलीस अडवण्याचा पोलिसांचं काम ती करतात, आमचं काम आम्ही करणार। या प्रशासनाला जाग आणणार, सोडणार नाही, भिंत पाडणार ती। आपण कशा पद्धतीने सगळे आंदोलक जे आहेत ते आता आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतात। विमानतळाच्या दिशेने हे सगळे आता आंदोलक जात असताना आपल्याला बघायला मिळतात। दररोज या रस्त्यावरून जे काही वाहतूक लोक करतात, दैनंदिन प्रवास करत असतात, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर या सगळ्यामुळे गैरसोय होत आहे आणि त्यामुळे विमानतळ प्रशासनाविरोधातला रोष जो आहे तो या निमित्तानं आपल्याला इथं बघायला मिळतोय। आपण बघू शकतो की हे सगळे ग्रामस्थ आहेत, त्याचबरोबर शाळकरी मुलं देखील या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले असल्याचं बघायला मिळतंय। खरं तर गेल्या वर्षभरापासून ही सगळी मंडळी जी आहेत ती या सगळ्या त्रासाचा सामना आहे ते करताना बघायला मिळत होते। महिला देखील या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महिला देखील या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपण बघतोय कशा पद्धतीनं महिला आपली लहान मुलं देखील घेऊन सहभागी झाल्याचं आपल्याला काय सांगाल? काय नेमकं आम्हाला रस्ता आजच्या चालू करून दिला पाहिजे, पर्यायी रस्ता म्हणजे आजच्याच मिळालाच पाहिजे। किती दिवस झाला रस्ता बंद आहे? काय त्रास होतोय? 15 दिवस झाला रस्ता बंद आहे नेरली तामगाव। आमच्या मुलांना शाळेला सोडण्यासाठी आम्हाला त्रास व्हायला भयंकर। प्रशासन अडवण्याचा प्रयत्न करतंय तुम्हाला, आज कोणी लक्ष देईना आमच्याकडे। अशा पद्धतीनं महिला देखील आपली लहान मुलं घेऊन या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या सगळ्या विमानतळाकडे जाणाऱ्या रोडवर आंदोलकांनी आता ठिय्या देखील मारलेला आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय या ठिकाणी तणावाची स्थिती आहे ती आपल्याला बघायला मिळते आणि एकूणच गेल्या वर्षभरापासून हे सगळा पहलगाम, खरं तर पहलगाम हल्ल्यानंतर हा काही दिवस रस्ता बंद करण्यात आलेला होता। त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर हा रस्ता काही काळ खुला देखील करण्यात आला। मात्र गेल्या 15 दिवसापासून पुन्हा एकदा हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याचं काम विमानतळ प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं या सगळ्या नागरिकांची मोठी गैरसोय होताना बघायला मिळते। आपण बघतोय आंदोलक आणि या सगळ्या पोलीस प्रशासनामध्ये मोठीच वाद आहे तो या निमित्तानं होताना आपल्याला बघायला मिळतोय। कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलक जे आहेत ते विमानतळाच्या ठिकाणी किंवा विमानतळाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना भेटण्यासाठी आक्रमक असल्याचं एकूणच आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच हा विमानतळाकडे जाणारा रोड किंवा तामगाव ते कोल्हापूर हा जो काही रोड विमानतळ प्रशासनाने बंद केलेला आहे या मागणीसाठी आता आंदोलन होत असताना बघायला मिळते। सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।